अतिशय सुंदर, शांत, निवांत असं मंदिर आहे. महादेवाने जसं मला स्पेशली या ठिकाणासाठीच बोलवलेलं होतं, की आज आकाश तू निघ घरातून बाहेर, गाडी आहे तुझ्याकडे, काढ गाडी आणि ये. बघा किती सुंदर शिवलिंग इथं आहे बाबाचं. अस्तित्वात बाबा मस्त शांततेत एका ठिकाणी असतात. गोंधळाच्या शहराच्या सगळ्या ह्याच्या बाहेर आणि तेच एक शिव आपल्याला संबोधित करतात, की हेच याच्यातच शांतता आहे आणि याच्यातच माणसाने असायला हवं. तर मी त्याच्यातला खूप मोठा बिलीव्हर आहे. केओसच्या दूर रोजच्या ताणतणावातून बाहेर येऊन शांतता असावी आणि तेच बाबा आपल्याला नेहमी सांगत राहतात. एका टेकडीवर जाऊन बाबा स्थायिक असतात. नंदीश्वर महाराज यांची पण इथं प्रतिमा आहे आणि महादेवाचं मंदिर समोर एक ही मूर्ती पण आहे. तुम्हाला दाखवतो. हर हर महादेव. मागे कैलाश पर्वतचं पोस्टर आहे आणि अतिशय सुंदर शिवलिंग इथं आपल्याला भेटला. श्री महाकाल हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. काल हर, दुःख हर, दारिद्र्य हर, कष्ट हर, रोग हर, हर हर महादेव, हर हर महादेव. आता बाकीच्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. अ, मी जेव्हा मंदिरातून बाहेर निघत असतो, तर मी पाठ न दाखवता जिकडे चेहरा आहे, जिकडे मूर्ती आहे, तिकडे पाहूनच मी मंदिराच्या बाहेर निघत असतो. अशी मान्यता आहे, की तसंच निघायला पाहिजे आणि मी तसाच प्रयत्न करतो, की तसंच व्हावं. आणि इकडे मंदिराच्या मागची जागा मित्र तुम्हाला दाखवतो. इकडे परत एक छोटं मंदिर पण आहे. तिथं पण आपण जाऊयात. आधी ह्या गोष्टी काही एक्सप्लोर करू. हे इकडे असं एक पूल आहे बनलेला. मंदिराच्या मागची जागा आहे ही मंडळी. इथे याला असं काहीतरी आहे. पशुपतीनाथ आहेत ना, तर पशु तर राहतीलच महादेवाजवळ. कणा किंवा काहीतरी याला म्हणू शकतो. बहुतेक कणाच आहे तो मोठ्या याच्यामध्ये. हे मागची जागा आहे. वातावरण एकदम शांत आणि एकदम नीट अँड क्लीन आहे. बाबाचा इकडून पण दर्शन होते. ही एक मोठी प्रतिमा आहे बाबाची. एका साईडने शक्ती आहे, एका साईडने शिव आहे. तर आपल्याला या साईडने आता शक्ती दिसत आहे. आपण ते नक्कीच बघू. इथं हे पाण्याचे हे हौदासारखे बनवून ठेवलेले आहेत आणि एक इकडे पण आहे. हे असं मंदिर आहे मित्र. आता याच्यातल्या काही गोष्टी आपण एक्सप्लोअर करू. इकडे हे पाळणे आणि असं काहीतरी बनवलेलं दिसत आहे मला, पण अतिशय सुंदर आहे बा. खूप जास्त. चल बसून पाहतो. आउच. बहुतेक थोडं नाजूक आहे माझ्या वजनासाठी, पण ठीक आहे. ठीक आहे. हो, तसंच तुम्हाला जसं वाटत आहे. थोडं निवांत जागा आहे बसण्याची. इथं बसण्यासाठी हे पण करून ठेवलेले आहेत. इकडे पण चांगली जागा आहे आणि एक नवीन मी इथं होम करत असतात मला असं वाटतंय. त्या होमसाठी ही अशी जागा आहे मित्र. हे बघा, हे बघा. वा, किती शांतता. प्लस आता हे मागे बघा. अशी पाऊलवाट गट्टूच्या द्वारे बनवलेली आहे आणि इथं आणखी एक
शिवप्रतिमा आहे. देवाकडे येईपर्यंत खूप मनात इच्छा असतात, की आपण देवाला हे मागू, ते मागू. शेवटी सत्य हे आहे, की देवाकडे आल्यानंतर मग असं वाटतंय, आपण काय जे आहे, हे त्यांनी दिलेलं आहे, जे काय दिलेलं आहे आपल्याला, हे जीवन, हा श्वास. बघा, इकडे पण एक छोटंसं शिवलिंग आणि त्रिशूल आहेत लावलेले. तर जेव्हा आपण मंदिरात येतो, तेव्हा यायच्या आधी मी देवाला आता हेच म्हणेल, तेच म्हणेल, "देवा असं मला पाहिजे, तसं पाहिजे." प्रत्येकाला किती मागितलं तरी कमी पडणारच आहे ऑब्व्हियसली. पण एक वेळेस जर तो खऱ्या आणि देवाच्या अलाईन झाला, देवासोबत अलाईन झाला, त्याला लक्षात येते की मागून ठीक आहे, मागून घेऊ. पण खरं त्याच्या आतमध्ये माहीत पडतं त्याला, की मागून तर काही हे नाही आहे. कारण की जे दिलेलं आहे, ते त्यांनी आपल्या एक्स्पेक्टेशन आणि आपल्या अवकातपेक्षा जास्त दिलेलं आहे. हे लक्षात जेव्हा येऊन जाते, तेव्हा खरे शिव किंवा तेव्हा खरा देव समजतो, की जे भेटलेलं आहे ते खरंच किती जणांची स्वप्न आहेत, ते आपण सध्या रिॲलिटीमध्ये जगत आहे. लहानपण देवाला मागण्यातच जाते, मोठंपण देवाला कोसण्यात जाते, म्हातारपण देव भेटण्यासाठी लोकं हे राहतात. पण मला असं वाटतं, की अ, देवासोबत जसं आहे तसं राहा. फक्त थँक म्हणा, ग्रेटफुल राहा. महादेव न मागताच कितीतरी देतात. मागून मला नाही वाटत ते वर्थ आहे म्हणून. त्यामुळे माझे स्वतःचे पर्सनल विचार आहेत. आपापले वेगळे-वेगळे कोणी करू शकतो. पण मला जे वाटते मी ते आज सांगत आहे. असंच देवाने मला म्हटलं, की काहीतरी करायला पाहिजे व्लॉगिंग वगैरे काय आता. पण ठीक आहे, आता मी करून राहिलो. समजून नाही राहिलं मी बरोबर बोलून राहिलो की नाही. हे आता अपलोड करेल तर कसं वाटेल. आपण आता इथं पोहोचलेलो आहे मंडळी. अ, शिवप्रतिमा, शिवशक्तीची प्रतिमा आणि हे इकडे असा हा सर्कल आहे. केळीचे हे झाडं सर्कल करून इथं आहेत. मोषक पण आहे इथं. इथं आणखी अंबादेवीचं मंदिर पण आहे. शेरावाली माता आणि हे इकडे प्रतिमा आहे. आपण इकडून बघू. बापरे! वाघ पण आहे. वाघ सॉरी वाघ नाही वाघ. हे बघा मित्रहो, हे आहे ती प्रतिमा. आपण आता इथं पोहोचलोय. शिव, शक्ती, गणेशची. ठीक आहे. आता सांगायचं झालं तर तिघांचं पण आपलं-आपलं वाहन आहे आणि इतक्या सुंदर प्रकारे इथं ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. शिवजीचं वाहन नंदी, नंदीश्वर, नंदिकेश्वर महाराज, अ, आपले लाडले मोषकजी आणि देवी माताचे सिंह आणि हा असा अशक्य सुंदर व्ह्यू इथून आपण बघू शकता. खरं झालं तर मी इथं आलो होतो समृद्धी महामार्गावरून संभाजीनगरवरून नागपूर येताना एका शिव टेकडीवर जाण्यासाठी. मी फोटो काढून ठेवला, की त्या लोकेशनला आपण तिथं पोहोचू. पण झालं असं, की मला हेच मंदिर भेटलं. Googleनी मला देवाने सांगितलं, की "अरे, तू दुसऱ्या ठिकाणी जाशील, इथं जा." मी पाहू शकून राहिलो इथं ना, एक स्प्रिंकलर पण लावलेला आहे. म्हणजे अभिषेकसुद्धा या मूर्तीचा कंटिन्यू होत राहतो, असं आपल्याला दिसून येते. बघा मित्र किती सुंदर आहे. नागपूरजवळ खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक्सप्लोअर करायसाठी थोडंसं आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील. बऱ्याचशा गोष्टी आहेत. होप करतो तुम्ही मला या व्हिडिओमध्ये सपोर्ट करसाल, लाईक करसाल, सबस्क्राईब करसाल. थोडं एन्करेजमेंट भेटेल. मी असेच काहीतरी चालू ठेवेल माझं.
आणि समोर जाईल. महादेवाच्या कृपेनं, महादेवाच्या आशीर्वादानं जे का महादेव देईल तेच तर आपल्याला पाहिजे आहे. नथिंग मोर नथिंग लेस. ही जवळून ही प्रतिमा आहे आणि इथे एक शिवजीची छोटीशी प्रतिमा पण आहे.